विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण उद्या प्रत्येक एका जो चालू घडामोडीचा मुद्दा असतो, जो करंट बेसवरती खूप म्हणजे चर्चेमध्ये असतो, त्यावरती एक व्हिडिओ आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमच्या मार्फत तो मुद्दा कशा पद्धतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, हा एक त्यामध्ये आपण दृष्टिकोन असतो. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की आपण बघितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय चलनवाढीचा एक नाणेनिधीचा इशारा, आता नाणेनिधी IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याचा एक इशारा आलेला आहे. तर का बरं आलेला असेल तर लक्षात घ्या, जे की आता चाललेलं आहे की जागतिक पातळीवरती जेव्हा अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश एकत्र येऊन इराणच्या विरोधामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा युद्ध सुरू झालेलं आहे, एकमेकांवरती हल्ला करतात. पण याचा परिणाम इतर जागतिक बाजारपेठेवरती कशा पद्धतीने पडलेला असतो आणि IMF का बरं त्यांनी इशारा दिलेला आहे, बरोबर, की ज्या पद्धतीने जे ऊर्जा संकट येऊन गेलेलं आहे प्रत्येक देशांवरती, काही देशांनी तर आता आपण बघतो की आणीबाणी सुद्धा जाहीर केलेलं आहे, त्यामुळे फिलिपिन्स हा पहिला देश मानला जातो, बरोबर. आणि लक्षात घ्यायचं की IMF का बरं निर्णय घेत असेल असा, IMF का तर जे सर्व जागतिक पातळीवरती जे ऊर्जा संकट येऊन थांबलेलं आहे, तर त्या ऊर्जा संकटाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं की त्याचा झळा इतरही देश पोहोचत आहे, की त्या दृष्टिकोनातून आज होर्मुझच्या खाडीमधून किंवा त्या आखाती देशांमधून जो जगाच्या पातळीवरती 20% एक वाहण्याचा किंवा 20% ऑइल तिथून वाहत म्हणजे दुसऱ्या देशांना स्थलांतरित किंवा ट्रान्सफर होण्याचा वाहतूक म्हणता येईल त्या ठिकाणी, की 20% वाहतूक जी त्या खाडीमधून केल्या जाते, सामुद्रधुनीमधून केल्या जाते, तर ती जर होत नसेल तर इतरही देशांच्या तुलनेमध्ये चलन कशा पद्धतीने वाढायला लागलंय, महागाई कशा पद्धतीने वाढायला लागली आणि त्याचा परिणाम इतरही विभागांवरती येऊन कशा पद्धतीने किमती वाढायला लागलेल्या आहेत, हे तर आता सर्वसामान्य व्यक्ती बघत आहेच, बरोबर. मग त्यामध्ये लिक्विड मध्ये गॅस असू द्या की त्यामध्ये ऑइल लिक्विड मध्ये असू द्या की त्यामध्ये एअर मध्ये असू द्या, ह्या सर्व वायूच्या अंतर्गत ह्या सर्व ऊर्जा ज्यापासून ऊर्जा आलेलं असतं सर्व इंडस्ट्री सेक्टर, तर त्याच अनुषंगाने बघा आता त्या पद्धतीने बघा आपण कशा पद्धतीने लक्षात येते आपल्याला की कुठला मुद्दा कुठे कामात येऊ शकतो. आता हे लक्षात घ्या की आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आलेली असतात, बरोबर. त्यांनी काय म्हटलं की चलनवाढीचा जागतिक मनवा म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलेला आहे, बरोबर. तर आता त्यातला एक मुद्दा समजून घ्यायचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ येत असेल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 4K मध्ये बघा, आपण 4K मध्ये देतोय. म्हणजेच काय, आता वर्तमानपत्रामधली प्रत्येक बातमी तुम्हाला स्पष्टरित्या दिसावी म्हणून 4K म्हटलं गेलेलं असेल. कारण लक्षात घ्या की आणि वेगळी न्यूज देण्याऐवजी हे पेपरच्याच अनुषंगाने जे वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे आपल्यासाठी, तर ती सर्वात महत्वाची असते. म्हणून बघा आता याचा फायदा येणाऱ्या कंबाईन गट ब आणि गट क करिता किंवा राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा जे मुख्य परीक्षा आता होणार आहे किंवा पुढे होणारी असतात, की त्या सर्व परीक्षांकरता कशा पद्धतीने म्हणजे जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची तयारी करत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल, तर हा एक मुद्दा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्यामध्ये तर काही मुद्दे लक्षात घेण्याचा प्रयत्न करू आपण. तर बघा आता त्यामध्ये ठीक, आता त्यांचं लक्षात घ्या की IMF काय आहे, बरं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे काय करतं, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी लक्षात घ्यायचं की 27 डिसेंबर 1945 ला त्यांची स्थापना झालेली आहे. म्हणजे त्यांची स्थापना जर आपण म्हटलं तर लक्षात घ्या 27 डिसेंबर 1945 रोजी त्यांची स्थापना झालेली असते, बरोबर. मग या स्थापनेबरोबर लक्षात घ्या की त्या स्थापने जेव्हा झाली त्यावेळेस फक्त 29 देश सहभागी होते, बरोबर आहे. त्यावेळी फक्त 29 देश सहभागी आलं लक्षात. पण आज जर बघायला गेलं सध्याच्या स्थितीमध्ये भारत सुद्धा सदस्य आहे IMFचा, तर त्याच ठिकाणी येतं 190 देश सदस्य आहेत. सध्या 190 देश सदस्य आहे यामध्ये, आलं लक्षात. म्हणजे समजून घ्यायचा प्रश्न की आधी 29 देश होते, आता 190 देश आलेले आहेत त्यामध्ये. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की ही संस्था मग काय काम करते, तर लक्षात घ्यायचं त्याचं कार्य जर आले असेल तर जगाच्या पातळीवर म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेशी जे मध्यवर्ती बँक म्हणून काम केलं जाते, बरोबर. त्यांचं कार्य जर आलेलं असेल मग तर एक जागतिक अर्थव्यवस्था जी आलेली आहे, बरोबर, त्यांची एक अर्थव्यवस्थेशी लिहायचं बघा, जागतिक अर्थव्यवस्थेशी एक ही जागतिक किंवा मध्यवर्ती बँक म्हणून काम केलं जातं. सर्वांचं एक फंड किंवा सर्वांचा एक निधी हा कशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करायचा आणि कशा पद्धतीने एकत्रित करून ठेवायचा, तर त्यासाठी काम आलेलं असतं. म्हणजे मध्यवर्ती बँक म्हणून काम केलं जातंय. त्यासोबतच यांचं मुख्यालय कोण असेल, कुठे असेल, तर मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आलेलं आहे, बरोबर. मुख्यालय तुम्हाला वॉशिंग्टन या ठिकाणी दिसतंय. तर मग यांच्या महासंचालक कोण आहे, तर त्या लक्ष द्या बल्गेरियन देशाचे ज्या अर्थतज्ञ आहेत, बरोबर, तर त्यांचं नाव आहे क्रिस्टालिन. तर त्या यांच्या महासंचालक किंवा
आपल्याला महासंचालकच दिसतंय, महासंचालक म्हणून त्यांना गणलं गेलेलं आहे. तर ज्या बल्गेरियन म्हणजे ह्यात जे चित्र दिसत आहे त्यांचं त्या म्हणजेच क्रिस्टालिना, बघा इथे नाव दिलेलं आहे पुढे, हे बघा जॉर्जिव्हिया, बरोबर, क्रिस्टालिना जॉर्जिव्हिया. तर ह्या येत आहेत त्यांच्या महासंचालक. ठीक, महासंचालक येत आहे की ज्या बल्गेरियन देशाच्या आलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे क्रिस्टालिन या बल्गेरियन देशाच्या आलेल्या, बरोबर, बल्गेरियन देशाच्या त्या नागरिक आहे आणि त्या स्कूलचे अर्थतज्ञ पण आलेले आहे त्यामध्ये. ठीक आहे, म्हणून त्यांना त्या पदावरती बसवण्यात आलेले आहे. पण त्याच्यासोबत एक महत्वाचं नाव म्हणजेच लक्षात घ्यायचं की एक भारतीय वंशाच्या मुख्य अर्थतज्ञ आलेले आहे. ज्या भारतीय वंशाच्या आहे, IMF मध्ये सदस्य आहे, अर्थतज्ञ म्हणून काम करतात आणि त्यांचं नाव बघा गीता गोपीनाथ, बरोबर. तर याच मध्ये लक्षात घ्यायचं की भारतीय वंशाच्या अर्थतज्ञ त्यांचं नाव येतं गीता, बरोबर, त्यांचं नाव येतं गीता गोपीनाथ. गीता गोपीनाथ हे त्यांचं नाव, ज्या भारतीय वंशाचे आहे, बरोबर. तरी IMF मध्ये ज्या काम करतात त्यासोबत लक्षात घ्यायचं. आता महत्वाचा मुद्दा काय असेल तर ते एक लक्षात घ्यायचं की आता हा मुद्दा कुठे आला, आता याच्या मधल्या बातम्या महत्वाच्या लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलं, पश्चिम आशियातील युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे जे पश्चिम आशियामधील जे देश चाललेले आहेत म्हणजे आखाती देश, त्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसते. त्यासोबतच जागतिक पातळीवर चलनवाढीचा वणवा पेटेल असा त्यांनी इशारा दिलेला आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिव्हिया, बरोबर, क्रिस्टलिना जॉर्जिव्हिया हे त्यांचं नाव येतं, पूर्ण नाव, पण आपण क्रिस्टलिना लिहिलंय, काही अडचण नाही. त्यासोबत लक्षात घ्यायचं की मग पुढे त्यांनी काय म्हटलं की पश्चिम आशियाच्या संघर्षांमुळे जो पश्चिम आशियातील संघर्षाचा हा ताण आहे, जर हा पुढे पुढे जर वाढत गेला, बरोबर, जर हा समजा जर हा वाढण्याच्या स्थितीमध्ये जर जास्त होत गेलेला आणि पुढे जर वाढत गेला तर नक्कीच इतर देशांना फटका पडू शकतात, म्हणजेच ऊर्जा संकटाचा. त्यामधलाच जर लक्षात घ्या, अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या दिशेने किंवा अमेरिका आणि इराणच्या विरोधामध्ये युद्ध सुरू केलेलं आहे, हे दोन देश, बरोबर. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की मग या युद्धामुळे काय असेल तर होर्मुझची जी खाडी आहे, समुद्रधुनी, आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, एकदा बघाल तुम्ही. जे होर्मुझची समुद्रधुनी आहे त्या आखाती देशांमधूनच बाहेर पडतात. म्हणून जे काही आपल्याकडे गॅस येतात म्हणजे ऊर्जा येतात आपल्याला, तर ते सर्व त्या माध्यमातून येत आहेत. आणि त्यांनी जर समजा त्या ठिकाणी जर ते मोठमोठे जहाज आहे, कंटेनर, हे जर थांबवून ठेवले तर इतर देशांपर्यंत पोहोचणार नाही. की ज्या ठिकाणी त्यांचे इंडस्ट्रीज आलेले आहे, उद्योग आलेले असतात, घरी सुद्धा स्वयंपाकाचा गॅस पासून ते आपल्या गाडीमध्ये येणारी गॅस सुद्धा आपल्याला एक शक्यता फार कमी राहू शकतं की आपल्याला रोज मिळेल. मग जे मिळेल त्याच्या किमती वाढून जाणार, म्हणजे तुटवडा जाणवेल आपल्याला. म्हणजेच त्याच ठिकाणी लक्षात घ्यायचं की त्यांनी तेच म्हटलंय. आणि हे जे समुद्रधुनीमधून जाते तर त्यातून 20% जे आहे तर 20% जगाच्या तुलनेमध्ये 5वा हिस्सा जर विचार केला तर 20% आज पूर्ण जी ऊर्जा त्या खाडीमधून वाहत केल्या जाते, म्हणजे त्याच्या खाडीची वाहतूक होऊन जाते. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की यांनी म्हटलेलं आहे इथे की जर समजा आपल्याकडे या युद्धामुळेच जर समजा रुपयाच्या, आता लक्षात घ्या इथे की या युद्धामुळे रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण येईल. विनिमय मूल्य म्हणजे देवाणघेवाण, बरोबर, ताण येऊ शकेल. त्यासोबतच तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने महागाई वाढेल प्रत्येक गोष्टी. कारण आपली वाहतूक जर समजा आज आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन आहे, ट्रान्सपोर्टेशनला आज इंधन लागतं, ते इंधन जर महाग झालं तर नक्कीच इतर म्हणजे तुमच्या हातामध्ये येणारी प्रत्येक वस्तू हे महाग होणार आहे. मग अगदी हातामधली असू द्या, तुमच्या दैनंदिन वापरातली असू द्या, की अगदी तुमच्या जीवनावश्यक वस्तू असू द्या, की तुमच्या चुलीपर्यंत गॅसपर्यंत येणारी प्रत्येक वस्तू असू द्या, ते नक्कीच महागाईचा फटका त्यामध्ये पडणारा आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाची किमती वाढायला लागेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायूची किंमत सुद्धा 50% वाढायला लागेल. म्हणजे द्रवरूप म्हणजे लिक्विफाईड LPG आपण जे म्हणतो आपण, बरोबर, ते 50% वाढेल असं म्हटलेलं आहे. वाढली आहेच असं दिलेलं आहे त्यांनी. मग जर समजा आता असं जर झालं तर काय होईल, पुरवठ्यामध्ये अडथळा आलाय ना, हे बघा, पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास भारतीय रुपयावरती ताण येईल, महागाई वाढेल, बरोबर, महागाईत वाढ आणि चालू खात्यातील तुटीमध्ये वाढ. म्हणजे जो पैसा आज आपण इकॉनॉमिकची संकल्पना महसुली तूट त्यामध्ये येऊन थांबतोय. चालू खात्यातील जर तो तुटीमध्ये वाढ झाली तर अर्थव्यवस्थेला विविध समस्यांना तोंड द्यावं लागणारच आहे. कारण जो निधी आपण बाजूला काढून ठेवलेला असतो, तो जो ज्या करीता आले त्याच्यातून डबल आपल्याला द्यावं लागेल. म्हणजेच जो आपल्याकडे विकास होणार आहे किंवा इतर चांगल्या ठिकाणी लागणार आहे तो नाही जाणार त्या ठिकाणी.
ठीक आहे. मग याच दृष्टीने लक्षात घ्यायचं की याचा फटका सर्व देशांना पडणार आहे आणि याच्यावरती लक्षात घ्यायचा प्रश्न पण आलेले आहे IMF वरती. बरोबर. मग राज्यसेवा पुरवला असू द्या, कंबाईन पुरवला असू द्या, की राज्यसेवा मुख्यच्या दृष्टिकोनातून पेपर 2 मध्ये असू द्या. बरोबर. म्हणजे हा पॉलिटीमध्ये येऊन जातो, आंतरराष्ट्रीय संघटनेमधला हा विषय. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही काय करायचं की ज्या ठिकाणी तुम्ही आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून एक अभ्यास करत असेल इकॉनॉमिक्स मध्ये, तर त्या ठिकाणी ह्या IMF ला थोडं अपडेट करून घ्या की याच्या दृष्टीने चर्चेत कसा विषय आलेला आहे आणि हे जे मुद्दे आहे, बरोबर आहे, ह्या मुद्द्यांवरती जरा थोडं कॉन्सन्ट्रेट करा की त्याचा परिणाम काय काय होईल. आलं लक्षात. हे परिणाम विचारू शकतात कधी एखाद्या वेळेस पेपरला, किंवा शेवटी लोकसेवा आयोग आहे, काय विचारायला नाही सांगतायत, पण प्रत्येक गोष्ट पेपरसाठी पण नाही. जर समजा तुमच्या मुलाखतीला जरी विचारलं असतं, आलं लक्षात की त्याचा परिणाम कशा कशावरती पडेल, तरी तुम्हाला हा मुद्दा सॉल्व्ह करू शकताय. तुम्हाला जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक लिहितो तेव्हा महागाईचे फटके किंवा महागाईचे परिणाम कशा पद्धतीने हे लिहू शकतात, किंवा जेव्हा हॉर्मुझची खाडी येईल त्यावरती, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम पडेल ना, तर त्याविषयी तुम्हाला लिहायला खूप चांगले कंटेंट मिळू शकतात. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठल्या पुस्तकांवरती अवलंबून न राहता जो चालू घडामोडीच्या रिलेटेड आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये जे आर्टिकल येतात ते सर्वात महत्वाचे समजून घ्या. त्याचा फायदा इतका चांगला होईल ना लिहायला, म्हणजे तुम्हाला क्वालिटी कंटेंट मिळेल. आले लक्षात. म्हणजेच कोणावरती अवलंबून न राहता स्वतः कंटेंट क्रिएट करण्याचं तुम्हाला अनुभव येईल आणि स्वतः तो एक आनंद वेगळा मिळेल. आणि ते मुद्दे जर तुम्ही त्यामध्ये लिहिले तर त्या प्रश्नाचा अजून चांगल्या पद्धतीने एक प्रभाव पडेल आणि तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर कव्हर होईल. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं, कुठलाही मुद्दा लिहा, थेरीच्या स्वरूपात त्याला करंटचा टच देण्याचा प्रयत्न करायचा. जर समजा तुम्हाला राज्यसेवेला मुख्य परीक्षेला जर काही लिहिण्याला अडचण येत असेल, किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नवीन बॅच आपण जॉईन करावं आता, तर ती बॅच नक्कीच सुरू होत आहे आपली, म्हणजे सुरू झालेली पण आहे. त्या बॅच नक्की तुम्ही जॉईन करू शकाल. ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये असणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करायचा आणि खूप मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुमची पुढील 1 वर्षामध्ये तयारी होणार आहे. चालेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण पुढल्या व्हिडिओला लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.